जळगाव विधान परिषदेतनं माघार घेतलेल्या रेश्मा काळेंकडून मतदान करण्यात आलंय। महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल असा विश्वास यावेळी रेश्मा काळेंनी व्यक्त केला। तर जागा शिवसेनेला सुटली पाहिजे होती असं म्हणत त्यांनी खंतही व्यक्त केली आहे। बंडखोरी केली होती, मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतली, आपली माघार या ठिकाणी जाहीर केली होती। गेल्या 5-6 दिवस आधी आम्ही साहेबांना भेटलो होतो। आदरणीय आमचे एकनाथ शिंदे साहेब त्यांना भेटलो होतो। त्यांनाही आम्हाला समजवलं की एक महायुतीचं साथ द्यायचंय आणि आम्ही त्यांचंच पालन करत आहोत। आज कुठेतरी खंत वाटते की आपण या निवडणुकीत उमेदवार नाही असं? नक्कीच हे जागा शिवसेनेला सुटलेली पाहिजे होती, पण तसं झालेलं नाही आहे। आणि हे सुद्धा सांगण्यात आलं होतं की मीच बोलली होती की जर नाशिकचा तिडगा सुटत असेल तरच मी माझी माघार किंवा हे घेणार, आणि तसंच मी महायुतीला साथ देत आहे। शिंदे साहेबांची आपण भेट घेतल्यानंतर त्या ठिकाणाहून तुम्हाला काही आदेश मिळालेत का? पुढची काही तडजोड आपण या ठिकाणी केली आहे का? आदेश नक्की फक्त महायुतीमध्ये धर्म पाडायचा होता आणि तेच पडते। पुढच्या काळात पण आपण महायुती म्हणून एकत्र राहणार आहात का? हे सर्व मिळून ठरतील ना, जे समोरून होईल ते इकडून होईल, ते साथ देतील। गोकुळ गीतेंनी साथ दिली, आम्ही साथ दिली, तर 100% ह्या इलेक्शन मधून तर असं वाटतं की भविष्यात देखील महायुती असंच समन्वयाने सोबत सगळे एकत्र राहतील ही अपेक्षा ठेवतो। कॅमेरा पर्सन जकी अहमद सोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।